नायकं गुरुं नौमि स्वापरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिमन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलिकावलयेभ्यो ज्ञानये महारुद्र की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तैते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवेन धावया न पवे कोणी, हरिवेन गावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक उद्धरती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दर एकादशीला होणाऱ्या प्रवचनातील आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ ग्रंथेच्या ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. हरिपाठातील अभंग 10व्या क्रमांकाचा गत एकादशीला सुरुवात झाला आहे की अभंग त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती त्या दिवशी इथं प्रवचन झालं. त्याच्या आधी एकादश आळंदीत झाली, बरोबर. म्हणून गत एकादशीला अभंग सुरू झालाय. आता ही दुसरी एकादशीच्याच अभंगावर झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीर्थयात्रा करणारा पहिला तर अधमातला अधम आहे. 4थ्या नंबरच्या दर्जाची साधना तीर्थयात्रा. कितव्या नंबरच्या? 4थ्या. उत्तम साधक फक्त ब्रह्मज्ञान, दुसरं बोलायचंच नाही. त्याला फक्त आत्मा चर्चा. काय हो, त्याच्यासाठी तीच साधना आहे. लोकांना वाटतं हे माणूस काहीच करीत नाही, पण कोणी कोणाला ओळखू शकत नाही. याचं चित्त शुद्ध झालेले, या जन्मात नाही मागच्या जन्मात का होईना, पण कुठं का होईना, पण त्यानं साधना केलेली आहे. साधना केल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. मला जोपर्यंत विषय माणसाला आवडायला लागतात, विषय प्रपंच, तोपर्यंत समजा पाप शिल्लक आहे. ही खूण आहे त्याची, बरं, ही खूण आहे. हो, जोपर्यंत संसार आवडत आहे ना, संसार, बायको, लेकरं, पोरं, बायको, पैसे कमविणं, हे ते आणखी काही अशा गोष्टी, तोपर्यंत प्रत्येकानं ओळखलं पाहिजे आपलं पाप शिल्लक. आणखीन आपण निर्मळ झालेलो म्हणजे आपण आणखीन अधमच आहोत. हो, विषय सुद्धा नाही. विषय आवडतात, पण विधीनं सेवन करतो. विषय सेवन करतो तो विषय, पण कशी सेवन करतो? विधीनं सेवन करतो. म्हणून ते अर्धा झोपेतून उठलेलं आहे म्हणलं तरी काही अडचण नाही. म्हणजे फक्त त्याला शिव आलाय, उठून बसला नाही की कामाला लागला नाही, पण शिव आलाय. आणि जे विधीला विसरलेत प्रपंच करताना, ते तर बिनगोड झोपले. लक्षात आलं की नाही? विधीला विसरले. संसार करावं हे खरंय, पण कसा करावं हेही अक्कल नाही.
हे अक्कल नाही. कसे पैसे कमवावे, धुळे फोडावे का न फोडावे, लोकांचं आकलत घ्यावं का न घ्यावं. बरं काय, लोकांचे पैसे आकलत घ्यावे वाटतात ना, मग हे झोपलेलं. कशासाठी कमवायचे आपल्याला, लोकांच्या मुल्या मोडून एवढ्या लोकांना त्रास देऊन आपण जे कमावलो ते कोण आपलं काय नाव. बरं नाव घेतलं तरी काय उपयोग होईल. निसा डंका बाजूला तर लोकांना पोरायनं की आमच्या बापानं लय कमी, आमच्या बापानं लय केलं, आमच्या बापानं डॉक्टर केलं मला, असं नाव घेले का गावडं. इमानदार आपलं जर तर इमानदार असलं तर बरं काय, बैमानत घेतही नाही. बैमानत पोरं असे म्हणायले बरं काय, या तुम्हीच काय करायले, जगानं देगच करतो म्हणाले की नाही. सासऱ्याला हे सुना लेख म्हणाले की नाही बघा. तुम्ही म्हणून बघा बरं पोरायला. एखाद्या पोराला म्हणा तुला मी डॉक्टर केलंय, हा इतकं माझ्या अंगावर दुखायले, लोक येऊन चुरते चुरीत नाही. दाबते का ते डॉक्टर अंग नाही दाबता येवे. असा कोणता डॉक्टर आहे बापाचे पाय चोरणार, दाखवा बरं. नाही कलेक्टर पोरगा केला आणि त्याला बापाचे पाय चोरले म्हणून. आता ह्याला येड्याला कळालं नाही त्याला कलेक्टर करण्यात ते सोडा, पण त्यानं काही करतंय का ते, हे गावढाळ तरी करील तर राहिलेलं. आपल्या जवळपास भोवताल राहिले तरी करील, काही नाही भाऊ. आता तुमच्या शिवाजीने शिवाजी नाही तुमच्यापेक्षा खरं बोलायचं येतं भाऊ शिवाजी. काय सांगा मला, ढुंगण धुतो त्याच्या बाबा, आडंगवायू झालता याच्या बाबाला, झालं का नाही. काय म्हणा त्याला संडासला उचलून येत होतो तिची एकटं कागद बाजूत संडासला बसवायचं, ते बसता येणार ते पुन्हा ढुंगण जायचं. करत होतं ना, केलं गावढाला येते माणूस, फक्त शेती आऊत बैल इतकं, त्याला काही जास्त कळत नाही. पण तसा विचार राहिला तर ते शेवला उपयोग आला तरी कलेक्टर केला काय होतं. ती कोणच म्हणता येते मला सुट्टी नाही तुमच्या इतकी तयारी त्याची भेटायची. याला ह्या बिना आपल्याला कळणार नाही कोणला, त्याला कळणार नाही ना, त्याला कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ की हे झोपलेले विषयामध्ये, हे झोपलेले बिनघोर उरायले विद्येच्या निदान विश्वातो स्वप्नाचा धांदा घोरत होता प्रबुद्ध अनादी काळापासून झोपले गेले. आणि आताही झोपलेला याला ठेव आलेला नाही, हारा नाही ठेव याला. असं झोपी बिनघोर गेले. विधीने विषय सेवन करीत नाही ते, अविधीने विषय सेवन करते ते झोपी गेले. आणि विधीने विषय सेवन करते ना थोडं शिव आलाय. काय आलाय, शिव आलाय. पण आणखीन उठून बसलं नाही, कामाला लागलं नाही, फक्त शिव आलाय. संसारच करायले पण जरा सांभाळून करायले, वेद सांगते त्याप्रमाणे करायले. कळलं. हे सगळे अनाधिकारी लोक आहेत. पण ज्याला प्रपंचाचा विटा आलाय, कशाचा विटा आलाय, बायकोचा विटा आला, लेकराचा विटा आला, पैशाचा विटा आला, घराचा विटा आला, दाराचा विटा, सगळ्याला विटाळलं. नकोच असं त्याला कंटाळा वाटला, क्षीण वाटला. काय उपयोग आहे, मातीची अवजड पोहरी दोन्ही विठ्ठीच्या जातली उकडून नवमास होई जन्मोनी मरवली आहारे मी आज साठीला पुढच्या श्वेदू. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे काय त्याला जन्माचा कंटाळा आला आहे. मी लहानपणी माझ्या माईचा स्तनाचा घाम केला. कुठं श्वेदू, कुठं श्वेदू कळलं ना. स्तनात दूध बी असतंय खरे, पण उन्हाळ्यात घाम बी येत असेल की नाही येते. त्या आईला घाम येईल की नाही, घाम आल्यावर त्या दुधाबरोबर घाम बी तोंडात जाणारच ना. मग काय म्हणते ते कंटाळलेलं आहारे मी आज साठीला कुठं श्वेदू. अरे बाबा मी जन्माला आलो, माईच्या पोटात 9 महिने उकळलो तिथं त्या आणि विष्ठेच्या दाखरावर विष्ठेच्या थरावर वाच्या थरावर बसलो. कुठं 9 मास, बरोबर आहे. आणि पुन्हा मी लहानपणी जन्मल्यावर कुठं श्वेत म्हणजे स्तनाला आलेला घाम बी पेला. घाण घाण नको 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 नको. आता पुन्हा जन्माला मी येणार भवस्वर्गा उपगले मुमुक्षु योग ज्ञाना वळंगले पुढती नयोया निघाले पैन जाईल. आता पुन्हा जन्माला आम्ही येणार अशा पैन शर्थ केली त्यांनी. समजावं विषयाचा कंटाळा आला याला, तर याचा अर्थ याचं पुण्य उदयाला म्हणजे पूर्ण पाप गेले. पापाचा खेळ त्याच्यात आलाय, काही पाप शिल्लक राहिलेलं म्हणून चित्तशुद्धी झाली. आणि चित्तशुद्धी झाली असा जो प्युअर साधक आहे त्या साधकाला तीर्थयात्रेला कोणती साधना करण्याची, पूजा वगैरे काही करण्याची गरज राहिलेली नाही 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 गरज राहिली नाही. सगळे साधन हाती हळूच ठेवली. जे काही साधन आहेत ना
ज्ञानेश्वरी वाचणे, तुळशीला पाणी घालणे, याव करणे, त्याव करणे, ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या तीर्थयात्रा करणे, कर्मकांडातलं पितळ घालणे, अमुक टमुक, या सगळ्या काही साधना, ह्या सगळ्या साधना शास्त्रानं वेदानं सांगितलेल्या हळूची ठेवी. कशा ठेवी? हळूची ठेवी. म्हणजे उपकरणाचा, ह्या उपकरणाची मला गरज काय? हे जे काही साधन आहेत ना, साधनेचे उपकरण, याची मला ह्या उपकरणाची गरज नाही. मग माझ्यासाठी काय आहे? फक्त आत्मज्ञान. काय आहे? आता गुरु फक्त पाहिजे त्याला. म्हणे काही हे गडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, आणि योगावरी वरील निमिष काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त. रंगनाथ गुरुजी परभणी करासारख्याला शरण जाणार, किंवा दादा महाराजसारख्याला शरण जाणार, आणि आपलं कल्याण करून घेणार. त्याच्यासाठी उत्तम आत्मज्ञान. उत्तम आत्मज्ञान, फक्त त्याला आत्मज्ञान आहे. दुसरी साधना करायचीच गरज नाही. आता लोक जरी म्हणत असले ते काहीच करीत नाही, नुसतं विचारसागर ऐकत आहे, त्याचं काम तेवढंच आहे. तुम्हाला कळण्यात आले या अधिकारी आहे, विषय नावडता झालेला आहे, विषयात राहिल्या का लेकराला आहेत ते नाही. मग साधन कशाला तरी सगळ्याचा कंटाळा आलाय त्याला. फक्त एकच आता गुरुची सेवा आणि आत्मज्ञान मिळविणे मुक्त कोण आहे एवढं त्याला गरज आहे. आणि मग ते तेवढंच करते नाही, त्याचं कर्तव्यच तेवढे. म्हणून उत्तम आत्मज्ञानांच मध्यमा ध्यान धारणा. मध्यमा ध्यान धारणा दुसऱ्या नंबरचा साधक आहे. त्यानं चित्तशुद्धीसाठी आणखी ध्यान धारणा करावी, आणि मग चित्तशुद्धी त्या साधनेच्या द्वारे त्याची व्हायला लागते, होते ध्यान धारणा. अधमा मूर्ती पूजांच तिसऱ्या क्रमांकाचा अधम साधक आहे. ते देवाची पूजा करते सकाळी सकाळी. पांडुरंगाची म्हणा, कोणती रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, जी काही आवडती आपल्याला पटते. कोणत्या देवाचं स्वरूप पटते ते बघा. महादेवाचं पटतं असं महादेव, विष्णू विष्णू, राम राम, कृष्ण कृष्ण, हे एकच आहे सगळे. कळलं तुम्हाला? कोणत्या तरी शंभू का श्री हरी पर्यंता महादेवाचा तरी आवडता बन, नाही तर विष्णूचा तरी आवडता बन, मिटली गोष्ट. मग ती मूर्ती पूजा करावी कोणी? अधम. अधम साधक अधम आहे बरं काय. अधम कळला ना? अधम. हो तिसऱ्या क्रमांकाचा हे. हो आणि त्याच्या उंचवत्या नंबरचा बरं काय. हे मला वाटतं थर्ड क्लास नाही, हे फोर्थ क्लास. क्लास मध्ये एवढा नंबर नसतोय हो, पण कसाही झाला की नाही तर मला वाटतंय फर्स्ट क्लास. फर्स्ट आहे का? फर्स्ट आपण पण म्हणता नाही फर्स्ट क्लास तसं म्हणे. मला वाटते फर्स्ट क्लास आहे नाही का? काय शुद्ध काय कसं आहे? बरं आपण तसं म्हणत नाही, फर्स्ट क्लास म्हणतो नाही. पुन्हा सेकंड क्लास, थर्ड क्लास. थर्ड कुठं म्हणतो? ते थर्ड क्लास म्हणतो असं म्हणण्यात तिसऱ्या नंबरला आहे. आणि फोर्थ क्लास काही कुठं नाही. हा आहेत इतरही आहेत ना, तिकडे आमच्या ह्याच्यात आहेत ना. फोर्थ क्लास साधक आहे अधम. काय तीर्थयात्रा अधम. अधमा तीर्थयात्रा करणारा साधन कोण? साधक कोण? मग तुम्ही आम्ही कोण? चार धाम केले की नाही आपण? कोण आहेत आपण? म्हणावं लागेल काय? हाय तर म्हणा की माऊली नाही केली मग आपल्यासाठी केली. त्याला कुठं गरज होती? त्याला केली कशासाठी केली? निवृत्तीनाथ नको म्हणले होते ना. निवृत्तीनाथांनी हे सांगितलं होतं, मी बोललेलं. मी त्यांनी माऊलीनं गोष्ट काढली होती ना दादापाशी, निवृत्तीनाथांकडे. दादा मला वाटायले 4 धाम सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा त्या काळात पाहायच व्यापार घे नव्हता, काही नव्हता. बेन गाड्या बैले नव्हते, काय नव्हतं. त्यांच्यापाशी कशाची गाडी घोडी आली? त्याला कोण गाडी घोडी देईल? पायानं जात होते लोक. हो तर निवृत्तीनाथ ठाकले. ते म्हणे ज्ञानदेवा आपण मुक्त की बद्ध आहे? तिनं पुढे टाकलं कोणी? आपण मुक्त हे करण्याची काय गरज आहे? चौथ्याची ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्तांना माझी पाहिजे ज्ञान येतात. आपल्याला हे करण्याची गरज नाही. ज्ञानदेवा तू मुक्त आहेस, मी मुक्त आहे, हे साधन कशा? ते तसं म्हणजे ते हसले. कोण? माऊली. माऊली म्हणजे दादा हे खरंय, पण आरबगातेसाठी पण ते हाती धरी. गुरुजीनं जर नाही येतो दोन काढले, मला काय करायचं आता? मी ग्रॅज्युएट झालो ना, का ड्युटी लागली मला.
मला काय लागली म्हणजे शिक्षक झालोय मी किंवा प्राध्यापक झालोय किंवा मी आता कोण क्लासवर आली का आता मला काय करायचे का एक दोन काढून असा जर तो म्हणला शिक्षक तर मग ते लेकरायचं कसं होईल म्हणून त्या लेकरासाठी एक दोन काका किती गिरवावी त्या न्यायानं यद्यत आकृती श्रेष्ठ तत्त देवेतर हा सयत प्रमाण कोटे लोक सदन वर्तते दादा असं भगवंतानं भगवद्गीतेत सांगितलं आणि त्याच्यावर टीकाही केली मारून हे ठेवली जे करीती त्या नाम धर्म ठेवती आणि हे रती त्या गोष्टीची सामान्य सकळ माऊलीनं तर ज्ञानेश्वरीत मस्त वर्णन केलंय आणि मग तुम्ही म्हणता की यात्रेला जाऊ नये काय गरज आहे आपल्याला मग आपण नाही गेलो ते लोक कसे जातील आणि बरोबर आहे महाराज माऊली गेली नसते का आम्ही जातच नव्हतो चला बोला माऊली गेली नसते तर आपण जात होतो नाव येऊ नका मी तर जात नव्हतो काय गरज नाही अजिबात नाही आपल्याला काय गरज आहे असं वाटलं असतं की नाही असा घमेंड वाटून आपण इथेच बसलो असतो बघाय आणि कबीर महाराज म्हणले ना मग त्या अभंगात तसं त्या उच्च लोकांसाठी तीर्थ कोण करे हमारे तीर्थ कोण करे भटकत कोण फिरे हमारे भटकत कोण फिरे काय काय म्हणजे कबीर महाराज हमारे आम्ही हमारे म्हणजे कोणी संत हमारे म्हणजे त्या लेवलचे लोक हमारे तीर्थ कोण करे आणि भटकत कोण फिरे और तीर्थ जाओ तो मूर्त देखे पत्थर की काय म्हणले हे कोणासाठी पण ज्ञान बांधले हे उच्च दर्जाच्या साधकासाठी बोलणे बरं हे आपल्याकडे वळून घेऊ नका वाया जाताल तुम्ही कुठल्या अभंगाचा अर्थ कुठासाठी लावायचा हा याचा अर्थ ज्ञानोबरायांनी जी केली यात्रा ती आपल्यासाठी केली आणि आपण त्यांनी आपल्यासाठी केली ना आपण स्वतःसाठी केली आपण दुसऱ्यासाठी नाही केली आपलं कल्याण व्हावं म्हणून पण इतकं जरी असेल तरीही चित्त नाही नामी तरी ते फुकट गेलं कसं गेलं राहिलं का गेलं लागणं गेलं लागणं गेलं तिथे चित्त लागणं गेलं इकडंच होतं नारवाडी होतं का नाही यात्रेमध्ये नव्हतं आता हे साहेब विनोद करायचा महाराज चित्त नामावर जर नाही तर फुकट गेलं फुकट काही उपयोग चित्त नाही नामी तरी तरी ते आता त्रिवेणी सांगितलं तुम्हाला त्रिवेणीचं महात्म्य गत एकाशीला त्रिवेणी गंगा इकडून गंगा आली इकडून यमुना माय आली आणि सरस्वती मिलन पावली प्रयागराज सर्व तीर्थांचा राजा आहे बर वर्णनही शास्त्रात असे की प्रयाग क्षेत्रावर जर देह त्याग केला तर त्याला मुक्ती मिळते कोणती मुक्ती सलोक कोणती समीपता नाही स्वरूपता नाही आणि सायू जाता तर नाही सलोक मुक्ती मिळते लोकांतरला तो जातो पण इथं ऐकून घ्या आपला हे श्लोक मी सांगितला होता तुमच्या ध्यानात नाही की काशी सारख्या क्षेत्रामध्ये जरी तुम्ही ग्रहणावर गोकोटी दानम ग्रहणेषु काशी श्लोक सांगितला होता नाही शेवटी सांगून मी गेलतो गोकोटी दानम ग्रहणेषु काशी म्हणजे सूर्यग्रहणावर सूर्यग्रहण पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळावर 1 कोटी दान काही केल्या काशीत जाऊन एका माणसानं काशीत गेला ग्रहणा पर्व काळ साधला आणि त्या ग्रहण पर्व काळावर 1 कोटी गायी दान केल्या शुद्ध ब्राह्मणाला कोण्या ब्राह्मणाला नाही बर शुद्ध ब्राह्मणाला दान केलं 1 कोटी गायी म्हणजे कोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगा युत कल्पवासा प्रयाग गंगा म्हणजे प्रयागराजच्या ठिकाणी आयुक्त कल्पवासा 10,000 कल्प राहिला किती 1 कल्प सांगितला की तुम्हाला ब्रह्मदेवाच्या एका झोपीला म्हणतात 1 कल्प त्याच्या एका झोपीत 14 इंद्र मरतात आणि 14 नवे होतात ते झाला काय 1 कल्प आहे त्याच्या 1 दिवस म्हणजे 1 कल्प
आपल्या तर किती जन्म जाणार. आपला विचार करून आपण हे सेकंद काटायचं. इंद्राजिक देव मिनिट काटा आणि ब्रह्मदेव तास काटा. पण कोणताही काटा आहे पण जागा सोडावंच लागते. काटा कोणताही असू द्या ना, त्याला जागा सोडावंच लागते. ब्रह्मदेव बी असला ते पुनरावृत्तीच्या मापा सिद्ध झाला. काय पुनरावृत्तीच्या मापा त्यालाही जन्माला यावं ते मारावं लागते. ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणजे स्थळ सोडावंच लागते. फक्त एवढं ते त्याचं उशिरा तास काट्यासारखं, इंद्राचं मिनिट काट्यासारखं आणि आपलं काय काम आहे. चालले बरोबर आता 5 वर्षाला केव्हा जायचे? तेव्हा येईल तेव्हा. येत थोडीच नाही, जावं लागते. पुन्हा होय कुत्र माझ्या बोल काही चालले आपण फिरत फिरत. असा दुरोणी आलो मी गा, दुःख झाले अशी गडगड होतीये, बेकार आहे. मग पण मरावंच लागतंय हे निश्चित खरे. मग काय म्हणले, एका कल्पात ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र मरून येत. आणि इथं त्या प्रयाग गंगेवर एक जण तपश्चर्या करीत रोज त्या प्रयाग गंगेची आंघोळ करीत आयुक्त कल्प बसला. किती आयुक्त कल्प म्हणजे 10,000 वर्ष. 10,000 वर्षाला म्हणतात एक आयुक्त. लक्षात आलं. आणि असले 10,000 कल्प लक्षात आलं. कुठे बसला? त्या गंगेवर. आता ऐका, कोटी गायी दान केल्या काशीत जाऊन ही साधना एक जणांनी केली. आयुक्त बर काय वर्ष तिथं कुठे बसला? तपश्चर्या करीत प्रयाग गंगेवर. बरोबर आहे. आता तिसरा साधन यज्ञ आयुक्तम मेरु सुवर्ण दानम. यज्ञ आयुक्त केले, 10,000 यज्ञ केले भाऊ एका साधकानं. इतके यज्ञ पार केले हो. आता केले आणि काय यज्ञात मेरु सुवर्ण दान. एक जणानं दान केलं. दान ते दान कशाचं? सोन्याचं. हो. तर मेरू पर्वता एवढं सोनं दिलं दान. आता एवढ्या साधना साधक करतात कोणी कोणी. म्हणजे कोटी गायदान करणारा आहे, प्रयाग गंगेवर राहणारा 2, आयुक्त यज्ञ करणारा आणि मेरू पर्वता एवढं भारंभार सोनं दान करणारा. पण गोविंद नामस्मरणे न तुल्यम. काय भगवंताच्या नामस्मरणाची बरोबरी घ्यायला येत. म्हणजे इतकं नाम श्रेष्ठ देवाचं असं वर्णन शास्त्रात आलेलं आहे. म्हणून इथं काय त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे आणि चित्त नाही नामी व्यर्थ फुकट जाते. म्हणून नामाला महत्व नाही भाऊ. आणि नाम आला की नामी आला. नुसतं नाम नाहीये, नाम नामी अभेद येत. नाम आला की नामी आलं की नाही? नाम आल्यावर नामी आला हो. नाम नामीची अभेद भावना आहे आणि अशा अभेद भावना ठेवूनच आणि करावं लागतं साधना. मग अशा प्रकारे भगवंताचं स्मरण करीत करीत तीर्थयात्रा करावी तर ती फल देते, अन्यथा फल देत नाही. आता प्रश्न हा होता की तीर्थयात्रा नामधारकामध्ये वर्गीकरण आहे. लक्षात आलं. हा कोणतं वर्गीकरण आहे की विशेष नामनिष्ठ, सामान्य नामनिष्ठ असं वर्ग आहे. विशेष नामनिष्ठ सामान्य नाम. हे श्लोक विशेष नामनिष्ठासाठी. कोट्यावधी गाय दान करणार नाही, यज्ञावत मेरू सुवर्ण दान करणार नाही, कल्पते कल्प प्रयाग गंगेवर राहणार नाही. कुठं जिथं मिळेल जन्म तिथं राहील आणि भगवंताचं नाम आणि नाम हे त्याचं जीवन ठरेल. आणि हाय नारदमुनी सारखे आहे. नारदमुनी भक्ती सूत्रात म्हणलेले हरे नामैव 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 मम जीवन. भक्ती सूत्रात नारदमुनी काय म्हणले? हरे नामैव 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 मम जीवन. म्हणजे नामावरच मी जगतोय. कोण? ध्यान कर म्हणजे कुठबी श्रीमन नारायण नारायण. कोणला बोलायचं असलं की नारायण नारायण. कोण? नारायण. त्यांच्या मुखाला सततच नारायण नावाचा चाळा होता नारदाच्या मुखाला. त्याला विशेष नामनिष्ठ म्हणायचं.
अशा विशेष नामनिष्ठाला तीर्थयात्रा अधिक साधना करण्याची गरज नाही. त्याला विशेष नामनिष्ठ त्यालाच म्हणायचं कोणला की नामाशिवाय दुसरी साधना करीतच नाही. फक्त नाम म्हणे नाम, दुसरी साधना मला नकोच आहे, काहीच नकोय मला, फक्त भगवंताचं नाम. माझ्या नामाची अति आवडी, हा त्याची नाव श्रद्धा रोकडी. हो म्हणून भर्म नाम श्रद्धा सांडूनी किजो जो धंदा. हो हे असो शिनून नुसधा द्रष्टा दृष्टिको. वा ते नामनिष्ठाचं वर्णन आहे बरं. म्हणून ते सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्वृतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि असे नामधारक लोक महाराज हो नामाशिवाय जगतच नाही, ते नाम घेऊनच जगतात. असे लोक पुष्कळ आहेत. हो त्याला कशाचीच गरज नाही, फक्त नाम, दुसरी साधना करणार नाही. मग या साधकाला दुसरी साधना करण्याची गरज. आणि तुमच्या आमच्यासारखे जरी साधना करायला गेले, त्या यात्रा करायला गेले, चित्त नामावर नाही, मग त्याला बी यात्रेचा उपयोग, याला उपयोग नाही आणि त्याला उपयोग नाही. कसं करावे नाही गोवा, ह्याला काय उपयोग नाम विशेष नामधार का. सामान्य नामनिष्ठ त्यालाच म्हणतात की नामही घेतो अन्य साधनाही करतो. नाम घेतो देवाचं, अन्य साधनाही करतो. मग अन्य साधना करीत असताना नाम जे घेते ना, तर त्या नामधारकांना तिथेही नाम घ्यावं ना, किंवा नामावर चित्त ठेवावं. आणि नामावर जर चित्त नाही ठेवलं तर काहीही फायदा नाही. म्हणून तर त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे. नाना तीर्थे, आता नानामय या शब्दानं सर्व तीर्थांची आवृत्ती केली ज्ञानोबारायांनी. नुसतं प्रयागराज एकटं ठेवलं नाही, नाना एवढंच आहे. नाना तीर्थे तर सर्व तीर्थाची आवृत्ती. बरं काय, मग आपल्या भारत भूमीमध्ये बाबा किती तीर्थ आहेत बाबा. तसे प्रमुख 108 सांगितले. किती प्रमुख त्याच्यात उपतीर्थ तर खूप आहे. आणि उपनिषदाला तीर्थ म्हणले म्हणून 108 उपनिषद महत्वाचे. म्हणून तुळशीला मनी सुद्धा 108च असावे असं शास्त्र आहे. त्याच्यासाठी ते 108 म्हणे असले पाहिजे. कशाला आपल्या जपमाळेला, गळ्यातल्या तुळशीच्या माळेला अजून तेवढ्या म्हणे. आता हे बारक्या म्हणायच्या माळा घालतात का लोक, त्याच्यात मराठी शेजून जाते. ते काय मा बिना बिन महाबाजी मा बारके पोतिवणी ते काय लोक तर तिहेरीत माळा करायला नकरेत झाली जो माळा. 3 पदरी त्याच्यात मला गोप जणू काय की बाईनं गंटन गोपलं. काय कमाल बायला गंटन असेल की त्याच्या पदरी म्हणे, पुन्हा त्याच्यात एक म्हणी तिथं जुमडा. मी सगळं बघून बघलो तसं ह्याचं गंटन, तिचं गंटन, ह्याचं गंटन. काय काय हे नकरी काय हे कशाला नाही. काय लोक तर हातात बी या नाही घातलं तुम्हाला कुठे दातोला की राग येत नाही. तसं नाही घरात एकच मोठे मोठे महाराज घालायचं. काय बोला काय बोला काय. बरं एक माळ 108 बस झाली. बोकळ माळ उशी लागत नाही, मोठा वार करीत दिसते. उशी लागत नाही. काय एवढा काय लोक एवढा माळाचा सबका जास्त माणूस मारायचा. खरं म्हणायचं एवढ्या महिन्याची माळ आहे हो. एका सारख्यातच मरते रात्री आपला फिरायचं काहीतरी म्हणजे आषाढ बुद्धीचे लक्षण आणि पायीच रंगळा बंद. रामदास स्वामी म्हणजे आषाढ बुद्धीचे लक्षण तर पायीच रंगळा रामदास स्वामीची उक्ती. काय काहीतरी शास्त्र सोडून काहीतरी वागणं, काहीतरी नखरे करणं. हे नखरे नको फार वाटतात. चंदे सोंगे काही आणि देव जोडे ऐसे कांदा होई गवाळ. मला रात्रीच मला ते विषय झाला नाही. त्यांचा सोंगाबद्दल रांगे टाकला होता मी तो वाजवायला म्हणलं ना मी. दंबे करी भक्ती सोंग दावी जना अंतरी भावना आबा बाबा बायको मोठी. तिथं भाडू घेतलं होतं रात्री घेतले मुसळ काय म्हणा नवरा आगे बायको नको मारू तुझे वासरू. बायकोने दादाला घरवार केला. मनीचा मनोरथ
पूर्ण झालं. एका जनार्दनी हुडा माऊली लेखून झालो. कोणता माऊली माऊली चौकदार गावा दिवाळा होते ते दोघं बघा मटण वाटायचंच बसतोय आपला ते केव्हा येते येऊ नाही करा ग्रामीण आले जाऊन जाऊन नरोड दिवस नाही त्याला माहित नव्हतं का मग हे ते तसं इथं तसं करावं पण असं तेच आपलं कल्याण करणार आहे. त्याच्या पायाने नीट का करा अशा प्रकारे ते पोकळ काम व्हावं धाकड्या पडू नये अशी काळजी घ्यावी अशा प्रकारचे म्हणून तिकडचं काम इकडे लावून दिले मनाला तिकडं तरी वाढीत बांधली असते की ते म्हणलं का बरे आवड आहे आणि काहीतरी बसत नाही मुलांना काहीतरी केल्याशिवाय मग कुठे फालतू लावल्यापेक्षा चांगल्या कामात लावून टाकलं मी कुठून बसतोय तिथं बाकी काय मला तितक्या अडचणी त्यांना कीर्तन दिलं रात्री कीर्तन करून काला नाम निष्ठाला साधना म्हणजे यात्रेची साधना करण्याची गरज आणि आपल्यासारख्या जर यात्रा केली आणि नामावर नाही लक्ष ठेवलं तर ती साधना फुकटच गेली. मग त्या तीर्थयात्रेला काही महत्व आहे की नाही आपला हा प्रश्न लक्षात आलं. एक लक्षात ठेवा तीर्थ असते तारून येतात ते तारतातही पण त्या तीर्थावर आपली श्रद्धा देवत्वाची असली पाहिजे. काय असली पाहिजे देवत्वाची. आता जसं नर्मदा गंगेला प्रदक्षिणा करायला बरेच लोक जातात. आता आपला संतोषीकडे गेलाय इथे सकाळ कोणतरी असे गेले ब्रह्मदेव वाटते गेलाय वाटते मग त्या लोकांची अशी श्रद्धा मला त्या फौजदारानं सांगितलं. ते फौजदार तिथले आम्ही दादाचे दोस्त काय नाव त्यांचं इथं प्रवचन करते कीर्तन करते. आता दुसरा विषयच नाही दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे सगळं त्यांना आता ते सगळं झालं. आता तिथं पुण्याजवळ राहते तिथं इथले ते आम्ही जवळ पण रातना दिवस भगवंताचं चिंतन. फौजदारीतला माणूस सहसा एवढा इतका पार मारतात येतच नाही. हे काय कोणाच्या मात्र त्याचं पुण्य कोण असतो. पण पायानं ते गेलता नर्मदा गंगा परिक्रमा करायला तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं महाराज इतकी श्रद्धा आहे त्या लोकांची त्या प्रदक्षिणा करणाऱ्यांची ते जेवण्या फिकीर खावण्याची फिकीर नाही मुकामाची फिकीर आणि सगळी यांची नर्मदा मा करतीये. ही नर्मदा माता आहे ना आमचं सगळं काही करतीये अशी श्रद्धा कोणाची आहे त्या लोकांची. अशी श्रद्धा देवत्वाची जर ठेवली तर ते तीर्थ उपयोगाला ते तीर्थ तुम्हाला फल देत नाही असं नाही. पण तशी श्रद्धा देवत्वाची असली जे हे लक्षात ठेवा. गंगा गंगा तुम्हाला सांगितलं ना गंगेचं महत्व यमुनेचं महत्व. असं यमुनेचं महत्व यमुना कुठून जन्मली कृष्णापासून जन्मली. गंगा बी कृष्णा परमात्म्याच्या पायातून. अशी तुमची श्रद्धा जर असली तर त्या गंगा किंवा त्या यमुना ती नर्मदा ते तुमचा उद्धार करू. म्हणून याचा अर्थ हे ज्ञानवाऱ्याला सांगायचंय की त्रिवेणी गंगेला जा की नाना तीर्थाला जा पण श्रद्धा कशावर ठेवा नामावर. नामावर म्हणजे नामीवर. पर्यायानं नामावर म्हणजे कशावर नामीवर श्रद्धा ठेवा. नामीवर श्रद्धा ठेवली की तुमचं तीर्थ कल्याण केल्याशिवाय राहत नाही. जरूर तीर्थयात्रा करा पण तीर्थावर भगवान परमात्माच आहे आणि तीर्थयात्रा करीत करीत हे फल मिळते. हो चित्तशुद्धीनं तुम्ही भगवंताच्या उपासनेनं भगवान परमात्माच चित्त आहे तीर्थावर तीर्थ तर ते असं समजून एखाद्या वर्षी यात्रा करीत करीत कोणता तरी सत्पुरुष तुम्हाला तिथे भेटल्याशिवाय आणि सत्पुरुष भेटला एका वर्षाचं दर्शन जर झालं तर तुम्हाला अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण झाल्याशिवाय आणि विरक्ती निर्माण झाली की समजायचं आपलं पाप या नाव अंतरा आला नारायण आणि चित्त समाधान खून त्याची. देव ओळखायचा का देव ओळखायचा असला तर विषयातली भनभन गेली. कशातली विषयाची भनभन काहीच राहिली नाही. आता भनभन परमार्थातली राहते ही तरी भनभन राहतच असते. हो जीवन आहे ना जीवन जगायचे तोपर्यंत मग इकडचे का उपाधी उपाधी ती बी उपाधी ही तरी ते म्हणलं नीट ठेवलं नाही असंच झालं नाही अमुक झालं नाही तिकडं डोकलं इकडं डोकलं टाळं कुंकड नीट ठेवलं नाही मोजून बघणे अमुक करणे टम ही भनभन नाही काही नाही भाऊ. आणि तिकडे ते अवतर नीट ठेवले नाहीत कोलपे नीट ठेवले नाहीत बघावं नीट लक्ष कर हे असं सगळं बघणं हे तरी काय भनभनच आहे. फरक आहे. हा ती भनभन वेगळी ही भनभन वेगळी पण ही भनभन नाही समाधान आहे. भगवंताच्यासाठी मी करायलोय आणि हे करणं गरजेचं आहे असं म्हणजे
आणि विषयाची भरभर संपलेली आहे. या नाव अंतरा आला नारायण चित्त समाधान खून त्याच्या आमच्या युवाचं चित्त समाधान हा? पण गटू डोकरता एखाद्यावर मन जात आहे हो, मन लय खोडा आहे हो. मन हरसडे पण त्या मनानं थोडेसे इतरही काही हालचाल नसते बघा. मी का नाही जवळजवळ याला वाटतंय ना हे व्यायाम करायला तिकडे जाते त्या पाटा पुसतो हिंडायला त्या पाट्या पुसतो. तुका पिंपरीचे दासराव भेटले म्हणले हे नाथराव तिकून ते नाथराव संगम होते इकडून गंगा तिकून ती यमुना. सकाळ सकाळ जाते म्हणे हे आहे फिरायला हो नाथराव मी काय कुठं फिरतोय काय नाही इथं थांबत नाही. इथं इकडं तिकडं तिकडं इकडं ह्याच्यापेक्षा जास्त आवलावला जाऊन येईल बघा. इतकं चलत असेल या आश्रमात इकडं तिकडं तिकडं उलट सगळी तर थांबत नाही. मला काय सांगावं मला दमच पडत नाही. ते सगळं जितकं व्हावं वाटतं हो काय सगळं नाही लक्षात आलं. ही तळमळ वेगळी पारमार्थिक तळमळ याच्यात विषयाचं नाव सुद्धा नाही. विषयाचं नावच नाही चित्तात. फक्त हे फक्त मंदिर फक्त देव एवढाच विषय डोसक्यात. त्याचा दुसरा विषयच राहिलेला नाही. म्हणजे विषयाची तळमळ सुटलेली आहे. फक्त भगवंताचं चिंतन आहे. आता भगवंताचं चिंतन आहे म्हणजे आपलं पाप क्षय झालं. या जन्मात साधना केली असेल की पूर्वजन्मात केली असेल पण साधना झालेली आहे बरं. आणि जो महाराज म्हणत होते ना काय अरे तुम्हाला मी वाटतोय काय पण गेल्या जन्मात साधना करून बसलोय र. कोण म्हणत होते? अरे मी पहिल्या जन्मात मी मनुष्य होतो पण भोयाच्या पोटाला गेलो. कोणाच्या? भोई भोई. आणि माऊलीच्या पालखीची दांडी वळली राठाची. मला ती भोयाचा माने म्हण पाहिला. आता मी आळंदी पालखी बाहेर बाहेर काढायची ना तर पहिली रथ माऊलीचा रथ निघत आहे ना पहिला आळंदीतून. ते रथाला वाढणारे पहिले कोण? भोई. त्याचा मान आहे. तेच वाढतात ते लोक भोयाला बाहेर काढतात. तिथे म्हणजे मी पहिल्या जन्मात हे भोई होतो आणि माऊलीचे पाल रथाची दांडी वळली. ही साधना घडल्यामुळं ब्राह्मणाच्या पोटाला घातलं मला. कोणी? ज्ञानोबा आहे. त्याची श्रद्धाच माऊली होती. पांडुरंगापेक्षा जास्त नाव कोणाला येत होते? माऊली. माऊली माऊलीच करीत होते ते. मला माऊलीनं ब्राह्मणाच्या पोटाला घातलं म्हणून धष्टपुष्ट लट्टम पट्टम पहिलवान केलं. म्हणून मला लोणी भाकरी चटणी भाकरी खावा. मी पहिलवान आहे ना. पहिलवानकी केली जो महाराज घट्टम कट्टम होते पहिले. मागून मागून थोडी बिमारी लागली. मला वाटते 51 वर्षी काहीतरी हे ठेवला त्यांनी. पण पण पहिले पैलवान होते ते कुस्त्यात शीत केले काही पैलवान केले असे धष्टपुष्ट शरीर मिळालं असं म्हणत होते ते. आणि ते पहिल्या जन्मातलं सांगत होते मी असा होतो तसा होतो. आणि ते होते महाराज कोण? हो ना. हे अनुभवी लोक आहेत ते. आणि नेहमी ते सांगायचे असा मी होतो तसा होतो. म्हणजे पहिल्या जन्मात साधना केल्याशिवाय हे कसं काय हे काही होईल होतच नाही. काही की कोण लागली हे लक्षात ठेवा. हजारो जन्मात साधना करून लोकांचं लवकर नीट होत नाही. तर इथे एकाएकी जोग महाराज म्हणजे मुक्त स्थितीवर येतात. रंगनाथ गुरुजी परभणीकर मुक्त स्थितीवर येतात. हे अनेक मागच्या जन्मात साधना करून 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 इथं आले आणि इथं येऊन ते मुक्त झाले. असं ओळखीत जाव की आपल्याला ओळखू येते. 3 जन्माचं कळतंय. आमचे 50 शास्त्री म्हणतो की आपल्याला 3 जन्माचं कळतंय. आणि खरंय की हो तुम्ही अनुमान लावा. या की आपण एकतर मनुष्य जन्माला आलो. पहिलं मनुष्य जन्माला यायला कितीतरी पुण्य लागते. पाप पुण्य समान समेत तै पाविजे कर्मभूमी लय पडेगा विषमी तै स्वर्गगामी कान. एक तर मनुष्य जन्म. पुन्हा मनुष्य जन्म मिळून आपण चांगल्याच्या घरी मिळाला म्हणजे गरीबाच्या नाही मिळाला श्रीमंताच्याच मिळाला. लक्षात आला की नाही भाऊ? कोणाच्या अवताव जायचं असतं मग कीर्तना जायचं ना अवताव हाणायचं. कसं काय मिळायला लागलं त्याचा? इथं हरिपाठाला काम नाही. कोणाचं हरिपाठाला राहायचे लोकांची नोकरी करायची. कांड्याला राहणं का पुन्हा? कोणाची ड्रायव्हिंग करायची. त्याच्या जीपवर जावं लागते. त्याच्या टर्कावर त्याच्या जावं लागते कुठं ट्रॅक्टरवर. मग आपल्या इथं भजनाला राहणं होतंय काय? नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या घरी एक तर मनुष्याचा मिळाला पण चांगल्या घरी मिळाला मग ही संधी. त्याच्या मागच्या जन्मात आपण काहीतरी पुण्य केले आणि या जन्मात आल्यावर आणखीन परमार्थ आपण करायला लागलो आहोत. बरोबर आहे ना. म्हणून आपल्याला पुढचा जन्म सुद्धा चांगला मिळणार आहे. किती जन्मात कळालं मग तुम्हाला?
म्हणून तुकाराम महाराज म्हणले काय भोगे कळो येते मागील जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. तुकाराम महाराजांनी सांगितले 3 जन्माचं माणसाला कळतंय. भोगे कळो येते मागील ते जन्म. असं समजा काय प्रगतपिती फुटली आहे, असं समजा काय गस्करण झाले, असं समजा काय कॅन्सर उभा टाकलाय की मागच्या जन्मात आपण पाप केलेलं होतं. ते माणूस निरोगी आणि आपण रोगी. भोगे कळो येते मागील ते जन्म म्हणजे अर्थार्थी मागलच्या जन्माचं ज्ञान होते, चालूचही कळते आणि पुढच्या जन्माचंही कळते. लक्षात आलं? अशा प्रकारचं हे ज्ञान. आणि मग याच्यासाठी ही साधना केलेली आपल्या लक्षात येते आणि अशी साधना माणसानं करत राहिलं पाहिजे. आता हा प्रश्न आहे की जर तीर्थ निष्विशेष नामधारकाला गरज त्यांची तीर्थायची नाही आणि सामान्य नामनिष्ठ आहे त्यांना ते तारून नेतात, पण नामावर श्रद्धा असेल तर नामावर श्रद्धा असेल ते तारून नेतात आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि जर तुम्ही नामावर श्रद्धा ठेवली नाही म्हणजे अर्थार्थी नामीवर श्रद्धा नाही ठेवली, मोकळ्या मनानं बरेच लोक तीर्थयात्रेला जातात महाराज, 100 पैकी 90 लोक हौसेत असतात. फक्त बायकोला संगणे फोटो काढणे हे करणे ते करणे ते. होय बाळू, तुम्ही नाही काढले फोटो? कोणाला नाही काढले? बऱ्याच लोकांनी काढले किंवा महाराज तेच धंदा. दुसरा काय देवावर श्रद्धा आहे का? नाही भाऊ, उगाच बघत होतो. तुम्ही बघत होते की नाही? हे नरवाईचा एवढा रामकिशन महाराज तुमचा हे निकम हे म्हातार मल्लिकार्जुनाला तुम्ही होत्या यात्रेला नव्हती त्या पहिल्या 4 धामात. पहिल्या 4 धामाच्या वेळेला ते म्हातारी होती, बापूजी होते, ते होते. आणि ह्या म्हाताऱ्यानं बर काय 2 बायका आणि तिथं गंगेवर आला आंघोळ, ते पाताळ गंगा म्हणजे ती कृष्ण नाव आहे तिथं. आणि त्याला फायदाच नाही मला. आणि मल्लिकार्जुनाकडे तोंड केलंय गंगेच्या काठाला त्या मला कृष्ण माहित्या आणि दोन्हीकडून 2 बायका उभा केल्या आणि फुटवाल्याला बोलविलं आणि फुटवाला फुटू बरं काय. आणि ही बाई म्हणली बाबा म्हातारा त्याला कोणीतरी म्हणलं महाराज आली महाराज. मग तर त्याची पातळ झाली. मग पातळ झाली की बाय सारखा सारखा. आता बघून गेलतो मी काय सारखा सारखा. मी सगळं लावून बघितलं होतं नाकरा त्याचा आणि त्याला काय सारखा सारखी केली तरी गेलो. दर्शन घ्यावं बाबा 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 आमचं असतंय. मी म्हणणार तुमचं घ्यायला तर काय ती मल्लिकार्जुन आहे त्याला एकच पार्वती आणि हे मल्लिकार्जुन ह्याला 2 बरोबर आहे. आणि पुन्हा आणखीन त्याला तुम्ही फोटो दाखवायले बघ तुला एकच आहे मला 2 काय हो पाहिले महाराज लय घेऊन गेलं म्हणतात. ठीक आहे साधना करणं आहे का म्हणलं हे नकळे करणं आहे. अरे हे हौशाचं काम आहे, आपलं काम नाही महाराज. लय कातवलो महाराज म्हणता याला लय कातवलो. त्यानं लहानच तोंड केलं आपल्या. मग अशा माणसाचं मला दुःख वाटतंय की हे अमृतनाथासारखे हे आंधळ्यासारखे जाऊ हे कळत नाही वही नाही भाऊ नाही. पण हे सांगायलो हे असं अनफळायला काय बाळू मजा नदी लावून पण इकडं विरोध तो म्हणून घेता तुम्ही, प्रवचन करता, विचार सागर सांगता आणि आणखीन तुमची विषयासक्ती गेलेली मग काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी चित्त नाही नामी फुकट गेलं का मुंबईला राहिलं. तीर्थयात्रा करून हौसाची यात्रा झाली ती हौसाची यात्रा नाहीये. हौसाला जायचे मुंबईला जा, बायकोला घेऊन जा, तुला मुंबई फिरवी ना. म्हणून ही माऊलीला सांगायचे चित्त नाही नामी फुकट गेलं. ते फुकट गेलं हे लौकिकातलं लोकेक्षणा केला तर त्याला फुकट घालवलं महाराज काही उपयोग नाही महाराज. आमचे राखणेवाले काय राखण्या अनंत तीर्थाचे माहेर अनंत तीर्थाचे अनंत अनंत अपार अनंत अपार अनंत रूपाचे सार हो. हा कटिकर देखली. नाही ते नाही सांगणार मी यात्रेचं सांगायचं नाही. मी ते सांगणार कटिकाराचं मी सांगायला बाकीच्या तीर्थायचं. पंढरी महात्म्य नाही नीच लागलं. आपले हे चालले हे हौशी गोष्टी काही करतात हे आपल्या धापणे मामा
नाही आला असं बोलतो चित्त नाही नामी हाऊसची यात्रा नाही राव देव मिळविण्यासाठी यात्रा आहे. तुम्ही यात्रेला जरूर जा चारधाम जरूर करा पण कशासाठी करा देव मिळवायचा असेल तर करा हाऊसच नका करू हाऊसच म्हणजे चित्त नाही नामी ते व्यर्थ गेलं ते व्यर्थ गेलं उगा फिरणं झालं मौज मजा झाली तर उपयोग नाही असं कोणाला म्हणायचंय माऊलीला. आता अर्धा तास बाकी आहे आणि आपल्या गुरुजीच्याच पुण्यतिथी कोणती गुरुजी ती मारती फोटो आणतो म्हणला पण आणला नाही त्याला फोटो तर नसू द्या आपण पुढं करून पुढे सगळे रंगनाथ गुरुजी परभणीकर जन्म सोनपेठला घेतला बरं महाराज यांचा आणि त्यांचा फरक मोतीराम महाराजांनी देह ठेवला आणि गुरुजीने देह ठेवला 4 वर्षाचा फरक देह ठेवला 2-4 वर्षाचा मला वाटते मोतीराम महाराजांनी अगोदर ठेवलं नाही असू दे पण अगोदर ठेवलं अगोदर कुठं वा तर मग त्यांनी देह ठेवला मोतीराम महाराजांनी आणि मला 2-4 वर्षाला गुरुजींनी देह ठेवला कुठं आज एकादशीला बघा कसा प्रभू मार्गशीर्ष महिना हा बरं तसं तो मुक्ताला देह ठेवण्यासाठी वेळ काळायचं बंधन आमुष्याला देह ठेवू कापून वराट वाट चिमरून मरू काही आता उदाहरणार्थ चोखा मेळा भिंत पलटी ढासळून चिमरून मी चोखा मेळा म्हणजे त्यांच्या मुक्तीत बिघाड झाला ते प्रारब्ध होतं चिमरून मारण्याचं मिले असते त्याचं मुक्ताला त्या देह ठेवण्याचं बंधन नाही बहिणाबाईचं एक अभंग आहे खरं उत्तर आहे कोणतं मुक्तासाठी काहीच नाही तरी पण गुरुजीचा अधिकारच खूप मोठा आहे कळलं का मुक्तापेक्षा मुक्त आहे ब्रह्मविद वरिष्ठ नुसते काय ब्रह्मस्वरूप प्राप्त असं नाही काय ब्रह्मविद वरिष्ठ इतकी श्रेष्ठ आहे कोण रंगनाथ गुरुजी परभणीकर. आता जन्म घेतला सोनपेठला या आपल्या आणि सोनपेठ म्हणून त्यांच्या शिष्यानं अभंग केला ब्रिजलाल भुतडा होऊन गेले शिष्य त्यांचे मुरलीधर भुतडा आता होऊन गेले 2-4 वर्षाखाली 2 वर्षाखाली गेले मुरलीधर धूत आणि ब्रिजलाल भुतडा हे दोन्ही मारवाडी होते हे ओमनवार कोमटी परभणीचे शिष्य मंडळापैकी सांगायला तसे बक्कल शिष्य गुरुजीचे महाराज कुठं आणि जिथं गुरुजीचे शिष्य तिथं पैसे सहसा घेतच नाही पैसे ओमनवार महाराजांना पैशाला हात लावला नाही काय म्हणणे तुमचं फुकट प्रवचन कीर्तन केलं कोणी ओमनवार ब्रिजलाल नाही घेतले ब्रिजलाल भुतडा आता त्यांचे शिष्य तिकडे जालना जिल्ह्यात आहेत बघा नाही घेत पैसे गुरुजीच्या जे साखरे सम्राटाच्या आणखीन वागायला निकेत निर्मळ वागतात असे वाग गुरुजीने जन्म इथे घेतला त्या ब्रिजलाल भुतडाने अभंग केलाय जन्म घेतला सोनपेठ ग्राम रंगनाथ नाव मिरविले चित्रवार कुळी कोमटी जातीत ब्रह्मज्ञानी ज्योत प्रकाशली साखरे गुरूंची झाली पूर्ण कृपा मार्ग त्यांनी सोपा बरं काय असं काही अभंग त्यांनी रचलाय कोणी ब्रिजलालनं त्यांच्या गुरुवर ते रचू शकतात का त्यांचा अधिकार आपल्या गुरुचं वर्णन करायचं काय अडचण आहे का लोकांना शिकवायचं नाही पण त्यांच्या गुरुची स्तुती त्यांच्या मुखातून व्हावी आणि त्यांनी ती केली बरोबर आहे सोनपेठला जन्म घेतला आणि गुरुजी नाव जे पडले ते मोडी लिपीत हुशार होते मोडी होती इतके हुशार होते की मोडी परफेक्ट होते मग त्या काळात मोडायला गुरुजी खाजगी शाळेत शिकवित होते कुठं जरा वयाला आल्यावर पोरं लहान त्यांच्याकडे यायचे काहीतरी 5 रुपये महिना 2 रुपये महिना काय असेल आणि त्यांच्याकडून काही फुकट किंवा सामान पण त्या लेकरायला शिकवित होते म्हणून नाव पडलं खाजगी गुरुजी ते काय सरकारी गुरुजी नव्हते पण आपले पहिले जुने मास्तर खाजगी होते ना तसे गुरुजी खाजगी मास्तर म्हणून नाव गुरुजी त्याच्यात पुन्हा लग्न ठरलं पण असं गुरुजी आणि गुरुजीला हळदही लागली हळद लागलेली हो मला फक्त माहित आहे म्हणजे मी नव्हतो त्यावेळेला
पण शास्त्री महाराज सांगत होते हळद लागली. हळद लागल्यावर कोणती समाजाची नवरी केली. हळद लागली. आता 2-4 दिवसाची हळद होती ना पाहिजे, गरंगण खाणं हे करणं ते करणं. आणि गुरुजी आणि सहसा कोणती समाजात काळ्या रंगाचे माणसं सहसा 90% कोणती काळे झर. आता ते अनुवंशिकता आहे आणि गुरुजी त्याच्यात काळे झरच की. आणि ती पोरगी जरा सुटबाज असेल, ह्याच्यापेक्षा जरा बघा असेल म्हणून मग ते नवर ड्युटीला पटना गेला रंगाबद्दल. म्हणजे काही समजा नवर थोडा पास येणं गेला त्या नवरीला. नवरी जरा थोडीशी चांगली असेल म्हणा, म्हणा गुरुजी जरा आवड झोबडची आहे असतील असं काही. मग ते हळद ती फुसफुस हळद लागली विकू लागली. कोण? नवरी. गडंगण खायला गेलं ती पोरगी उठसक रडायची, इकडे रडायची, जेवणावर लक्ष नाही. ते लग्नात लक्षच नाही कोणाचं, तिला कष्टी होऊ लागली. मग ते गुरुजीनं नेहमी बघितलं त्या पोरीकडं ते असं करायला म्हणून सोकवान यायला. आणि कसं आहे बघा, नवरदेवाचा पिये म्हणजे सोकवान आणि नवरीची पिये ते कारवाई जोडत असते नाही का. तुम्हाला असं ना सोकवाने असते लागतंय ते. वकिला सांगा मोर येईल, पहिले वकील होते ना गेले ह्याला मोर येईल म्हणत होते. सोकवानेला विचारलं गुरुजीना, म्हणले पोरगी रडायली काय काय नाही आंबेडकर दिसायली जेवण काही नाही. मग सोकवाने हुशार असते. मग सोकवाने लावला करवाल्याकडे जोड. तिचं मन करायला करवाल्या सांगतात ना. सोकवाने विचारलं करवाल्याला की काय असा प्रकार आहे. त्या म्हणल्या तिला नवरा पास आणि म्हणून तुला नवरा पास ते पट नाही. त्या सोकवण्याला कळायला सोकवण्याला गोळीला काय ना म्हणजे काय नाही तिच्या मनात जरा तुम्ही पटना. हा असं आहे का म्हणले. मग काही नाही त्या लेकराचं वाटोळ करण्यापेक्षा मला लग्नच नको. कारण काय अवघड आहे. ज्याला पटत नाही नवरा त्यानं जन्मभर संसार कसा काय पटत नाही नवरा त्या नवऱ्यासंग संसार करणं काय सोपं आहे. बरं उद्या आणखी लग्न केलं तिने जीव तर काय उपयोग राहिला त्याचा काय अर्थ हे नाही बरोबर. म्हणून लग्न नका करू. हळद लागली असेल तर काय होते लावलं पण मला लग्न नाही केलं. ते कटच केलं. तिच्या बापाला बोलून घेतलं, सगळ्याला सांगितलं, इकडे सांगितलं, तिकडे मला लग्न करायचं आणि लग्नच करायचं नाही म्हणजे का ही असे म्हणाली त्या ती दुसऱ्या पोरी तशाच म्हणत्याल ना. आणि कोणाचं मन कायला दुखू आणि लोकांचे मन दुखून संसार करू का त्याला. हे पहिल्या जन्मात महात्मा आहे की नाही का. ह्या जन्मातला महात्मा आहे या काय म्हणजे रामदासाने शिवतने वरिष्ठम सावधान म्हणल्याबरोबर पळून गेले कोण. आणि गुरुजी तसं नाही तर झाले. ते तर लग्न लागू लागलं हे तर लागायचं राहिलं होतं. कळ रामदास स्वामीची कथा तुम्ही ऐकतातच. ब्राह्मण फक्त सुरुवातीला काय आधी मंगलाष्टका म्हणण्याच्या सुरुवातीला एक बार म्हणावं लागतं ब्राह्मणाला सावधान आणि पुन्हा म्हणायचं शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम हर्षकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुण कुसुमाला व्याज लंबोदरेन ममरदेवासं श्री गणेशाय आणि पुन्हा म्हणायचं जवळ सावधान. हे पुन्हा सावधान म्हणायची पाळी आलीच नाही. पहिल्यानं सावधान रामदास स्वामी म्हणजे सावधान बरोबर आहे. ब्राह्मण सांगायला ते खरे म्हणून जन्म वाया जाईल. ह्याच्यात अडकलो होतं ह्याच्यात अडकलो माझा जन्म वाया जाईल. काय उपयोग नाही. हल्ली उडी वडली ठक्कर आडनाव आहे. ठक्कर ठक्कर काय आडनाव आहे. त्या गावाला गेलतो ना नाही त्याच्या पलीकडे कीर्तनाला गेलतो. कोठाळ नावाचं गाव हे कोठाळ आहे. असंच कोठाळ इकडे त्या गावाहून जावं लागते गुरुजीच्या जांभून. त्या जांभून कोठाळला कीर्तनाला गेलतो.
मग दादाने पाया पडलो होतो ते मंदिरात गेलो होतो. महाराज खूप त्यांचं चरित्र आहे. कोणाचं? रामदास जन्मगाव जांभई कळलं. मला वाटतं जिल्हा जालना येईल, जालना जिल्हा येईल. आष्टीच्या पलीकडे. आष्टीच्या पलीकडे पुढं आष्टीच्या पलीकडे. महाराज सावधान म्हणल्याबरोबर हा हा गवत कोण आणि तर गुरुजी सावधान म्हणायची वेळ सुद्धा येऊ दिली. मग या जन्मात ते साधन का ते नाही, पूर्वजन्मीच हे गुरुजीने निर्णय घेतला की कोणत्याही पुरीचं वाटोळ करण्यात मतलब आणि मला त्याच्यासाठी लग्न करायचं नाही, असा पक्का निर्णय घेतला. आणि थेट आळंदीला शिकण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. त्यांना पता लागला दादा महाराज साखरे साधक आश्रमात राहतात आणि एकटेच असतात. 1-2-4 शिष्य मंडळ आणि गंगेच्या डोंगरातून, आणि आपण तिथंच जावं. तेव्हा ही संस्था जो मराठी नव्हती, त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि तिथं जावं आणि त्यांना शरण जाऊन आपण मुक्त व्हावं असं वाटलं आणि गेलं दादा शरण. दादाने सांगितलं मी कोणती, मी ब्राह्मण आहे, मी कोणत्याला एवढं असं पहिल्या काळात ते कवळे ववळे म्हणजे लांबून ऐकावं लागलं. म्हणला ऐका पण लांबून आहे, लांबून गुरुजीनं ऐकायचं, दादानं सांगायचं. दादानं विचारसागर उठते प्रभाकर ते आता दादा म्हणजे दादाच होते. दादा अभ्यासक होते, त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि यांना सांगायचं. पण हे सगळ्यांना मग ते त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर ते कोल्हापूरचे होते, रामचंद्र महाराज कोल्हापूरकर, असे काही बरेचसे लोक होते त्या काळात गुरुजी बरोबर विद्यार्थी आहेत. बाकीचे विद्यार्थी बोलते तसं बरोबर आहे. काही कोणी मराठी ब्राह्मण असते तर जवळ होते, पण कोणते असल्यामुळे थोडी दूर. एक अशा पद्धतीने गुरुजी आणि मागून मागून दादाने ओळखलं सगळ्या शिष्यात 1 नंबरचा काय प्रज्ञावंत शिष्य कोणता? रंगनाथ. एक खुशाल, याची जातपात विचार न करता आपण याला जवळ घ्या असा विचार आला कोणला. जरी काही अंतर आहेत, एखादा दोष निर्माण झाला आणि कोणती वंशा जन्माला आला असेल, पण आला असेल, पण पूर्व अर्जेचं पुण्य आहे. हे दादानं ओळखलं. दादानं ओळखून सांगितलं रंगनाथ आता तुला माझ्या घरादारापर्यंत कुठपर्यंत आहे मोकळी, वाटलं तर तू हे करीत जाय. जी सेवा करत होती भाईगली कोणती माझी अंतरंग सेवा कर, तुला माझी मोकळी. गुरुजीला आनंद वाटला, समरस झाले. कोण? गुरुजी तिथून पुढे समरस झाले. इतकी सेवा केली दादाची की पाय तर जोडलेच, पण ढोंगण धुणे इतकी सेवा केली म्हणजे एवढी तयारी कोणाची. तसं ढोंगण धुण्याची पाळी आली नाही कोणाला, दादाला. दादा जवानपणातच गेले ना, जवानपणात हे बोलून ठेवला त्यांनी, त्यांना ही पाळी आली नाही. तरी पण सगळी ओतप्रोत सेवा करायची. धोतर देणे, आंघोळला पाणी ठेवणे, डोकं लावलेला पाय दाबणे, सगळं 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 उडीने त्यांची सेवा. इतके अंतरंग म्हणले की दादाने कितीतरी त्यांना ज्ञान सांगितलं. सगळ्या शिष्यापेक्षा आवडता कोण म्हणला? रंगनाथ. हार गोष्टीला त्यांच्या तोंडात नाव येत होतं रंगनाथ. सर त्यांना कोणाला जरी बोलायचं हे रंगनाथ, ते नाव दुसरंच असायचं. म्हणजे रंगनाथच यायचा तोंडात अगोदर. दुसऱ्याला जरी म्हणायचं असलं तरी हे रंगनाथच यायचा. लोकांना ओळखलं, लोकांना सगळ्या शिष्याने की गुरुजी दादाचं प्रेम सगळ्या कोणावर आहे? रंगनाथ गुरुजी. आणि रंगनाथ गुरुजी प्रज्ञा बुद्धीची होती. एक बार सांगितलं की वाच संपलं, एक बार सांगितलं की वाच संपलं. असा अभ्यास गुरुजीनं केला. आणि मग ते त्या दोन्ही शिष्यानं गुरुनं त्या जोडीनं मोठी कामगिरी केली. कोणती? रोज माऊलीच्या दर्शनाला 5 वाजता जायचं दिवस. माऊलीचं दर्शन करून तिरपट त्या साधकाचा पायाने यायचं त्या नदीतून आपल्या इंद्रायणीतून, आणि इंद्रायणीच्या त्या कटाऱ्यावर बसायचं दिवस माळता उगा हवेशीर म्हणून. आणि मग रंगनाथ तुला ज्ञानवराच्या गाथ्याचा अर्थ सांगतो. ह्या गाथ्याचा अर्थ सांगणं सोपा नाही, माऊलीच्या गाथ्याचा अर्थ अवघड आहे, तरी मी तुला सांगतो. मग गुरुदादानं सांगायचा अर्थ गुरुजीनं ऐकायचा. असे 4-2 दिवस 8 दिवस गेले. मग गुरुजी म्हणले दादा तुम्ही अर्थ सांगायले, मी ऐकायलो, पण हे टिपल्यावर आणखीन फायदा होईल, सार्थक आता होईल, आणि कोणाच्या तरी मागाच्या पोराच्या उपयोगाला हे ज्ञान माया कामी आलं हे खरे, पण बाकीच्या काही फायदा होईल ना, त्याच्यासाठी मी लिहून घेतो. ते म्हणजे लिहून घे पेन आणि कागद.
रोज लिह, मी सांगल ते आपण घ्यायचा, अर्थ सांगायचा आणि गुरुजीनं शिकायचं. पण त्या लेखकाला जास्त सराव होता मोडीचा, मराठीचा सराव कमी. आता मला इंग्रजी येत नाही असं नाही, मी इंग्रजीतले काय लिहायला लावले होते, पण मला वळत नाही जास्त, मला मराठीत वळत का, मला आवडली ह्या भाषेची, मला चिड आहे त्याची. मी काय काय कर्नाटकात होतो पहिला का काय कोणास ठाऊक, हे नाही का तामिळमध्ये लोक राग करते, काय राग करते, ते हिंदीचा इंग्रजीचा राग करते बरं काय, त्याला पटत नाही, ती राष्ट्रभाषा इंग्रजी त्याने करू दिली नाही म्हणून. हा कळलं का. मला तसा चीड आहे की आपल्या मायबोलीचा उदो उदो महाराष्ट्रात व्हायला पाहिजे की न होता सगळे ग्रंथ सगळे हे तुमच्याकडे हे दप्तर काय गेले तर काय हाणून घ्यावं. मराठी भाषिकाला काय आवड केलं या लोकांनी विनाकारण. आपल्या भाषिकाला आपल्या दप्तरातून कळावं की त्यांची चीड आहे. आणि ते आम्हाला तसं ते इंग्रजी तसं तुम्ही म्हणले ना, मला त्या कुठे बाहेर गेला का नाही, त्या काळात मोडी जशी आता इंग्रजीची प्रसिद्धी तशी त्याची प्रसिद्धी. इंग्रजीत आता इंग्रजी लिहिणारा हुशार म्हणजे की नाही लोक आश्चर्य, तसा त्या काळातला मोडीतला हुशार. आता ती मोडी लिपी मग कधी कधी मोडीची यायची गुरुजीला, म्हणजे अक्षर त्याचे दोष होऊ लागले, पण मराठीत यायचे पण दोष. मग ते दोष झालेले निर्मळ केले, पुन्हा म्हणजे पुन्हा रप होतं ते फेर केलं आणि फेर करून निर्मळ करून घेतलं. आणि त्या दोघांच्या गुरु शिष्याच्या लेखणीतून ह्या आता जे अर्थ आहे का हे गुरुजीने लिहिलाय. हे आता गात्याचा हे सार्थ गाता का काय माझ्यासमोर गाथा माऊलीचाच आहे नाही का, हे हरिपाठ त्याचा एक भाग आहे, पण सगळे माऊलीचे ते 1000 किती 1000 तेवढ्या ह्याच्यात अर्थ आहे का ह्याच्यात प्रत्येक मग त्या काही अर्थ आहे ते सरळ अर्थ बरं काय, त्याचा विस्तार नसते पण सरळ अर्थ. हे सरळ मला वाटतं हे सरळ अर्थ लेखन कोणी केले गुरुजी आणि सांगितलंय कोणी दादा. म्हणजे पहिला माऊलीच्या गाथ्याचा अर्थ करणारे पहिले कोण संत आहेत तर दादा महाराज. आणि पहिले लेखक कोण आहेत माऊलीच्या गाथ्याचा सार्थ गाथा करणारे गुरुजी परभणीकर. हो अशी गुरु शिष्याची जोडी अजब होती अजब. लक्षात घ्या माऊली आणि निवृत्तीनाथ, माऊली आणि निवृत्तीनाथ. दादापेक्षा प्रसिद्धी जास्त गुरुजीची झाली बघा. निवृत्तीनाथापेक्षा जास्त उदो उदो आज मी कोणाचा होते माऊलीचाच होते, होते की नाही. नाही निवृत्तीनाथाच्या यात्रेला लोक जास्त जाते का माऊलीच्या जास्त, माऊलीच्या. मग सांगा पण माऊली कुठून झाले. मी निवृत्तीचा केलो म्हणजे ना, मी कोणाचा केलो निवृत्तीचा केलो. तसे आपले गुरुजीची जरी प्रसिद्धी असली तरी गुरुजीला ज्ञान देणारे कोण आहे दादा महाराज आहे. या गुरु शिष्याची जोडी. बर त्या महात्म्याने वैशाखात एकादशीला ढे ठेवलाय आणि या महात्म्यानं मार्गशीर्षात एकादशीला ढे ठेवलाय. बघा त्यांची जर पुण्यतिथी बघा वैशाखात आहे, वैशाख उत्तरायण कळलं. आणि उत्तरायण ढे ठेवून बी एकादशीला ठेवलं आणि एकादशी दिवशी. आणि हे नदी एकादशी दिवशी कमाल आहे की नाही दोघांची, दोघांना एकादशी. आणि ते स्वतः त्याच्या मनात ते म्हणले होते ना गुरुजी त्यांना. गुरुजी म्हणत होते दादा महात्मा कसा देव ठेवतो. त्यांनी उत्तर द्यायचं झाकल्या घटीचा दिवा नेहमी जे काय झाला तेव्हा या रीती जो पांडवा देव त्याला म्हणावं महात्मा असं. मग ते म्हणजे रंगनाथ तुला प्रसंग आल्या सांगून देईल असे म्हणत होते. म्हणून बनला गुरुजी प्रसंग आल्यावर तुला सांगून देईल. ते पोटातच होतं कोणाच्या दादाच्या. आणि हे गुरु शिष्याची जोडी इतकी इतकी की तितकं प्रिय कोणीच नव्हतं. गुरुजी इतकं बनला दादा. आणि दादाला व्यसन होतं बिडीवाडी. दादा बिडी ओढीत होते पण ते टाइम टू टाइम हिळातून 4 दोन झाल्या म्हणा 4 दोन झाल्या जेवण केल्यावर कवा असं प्रवचन झाल्यावर कवा तरी दादा बिडी. पण कोणालाच बिडी माहीत नव्हती आणि ती माहिती नव्हतं फक्त रंगनाथ गुरुजीला. हा याचं प्रवचन चालायचं पाठ संपला आणि पाठात पोरा असायचे लिखापड्या करायच्या. झाला पाठ संपला. एकच खुंट्या गुरु शिष्याची जोडीची. रंगनाथ मला कचेरी करावं वाटायची. बेडीला नाव काय कचेरी करावं वाटायची. चला
मग खाली तळघर कुठतरी बाजूला तिथं जायचं, त्या तळघरात कवर लावून घ्यायचं, गुरुजीनं बीड पेटून तोंडात हातात द्यायची, तिने हातात घेऊन झुरके मारायचे, जाई बिडीवरनं ते गुरुजीनं ठेवून द्यायची, गुढी विवेकला टाकायची, निघाले. एक दिवशी गुरुजीनं विचारलं मला, दादा तुम्ही बिडी वळता पण असं एकड जाऊन का वाटतं? आमचं काय घेऊ तुम्हाला? आमच्या लेकरायचं, आम्ही लेकर आहेत ना, मला फक्त भेट नाहीत तुम्ही, म्हणजे भेट नाहीत म्हणजे माझ्या देखत वाढता पण बाकीचे देखत तुला माहित नाही रंगणार, हे मला देहिक व्यसन आहे आणि देहिक व्यसन कोण्या महात्म्याला मुक्ताला सुद्धा असू शकते, असते हे. आता हे मला व्यसन आहे, हे चांगलं आहे का बिडीवरनं? नाही, हे वाईट आहे की रे. आज मग मूर्ख गावडे चांगलं चांगलं शिकतात जास्त का वाईट शिकतात जास्त? वाईट शिकतात. मग मी ह्याच्या देखील बिड्यावड्या गावडे देखत हे काय करणार? बिड्या फुकणार. बिडी फुकणं चांगलं नाही. बिडी फुकून ब्राह्मणानं स्वयंपाक जर केला तर तो स्वयंपाक टाकून द्यावा असं शास्त्र आहे. मी ब्राह्मण आहे म्हणले तरी मी बिडी ओळखतोय, हे चूक आहे, मूर्खपणाचं दोष नाही, पण हे देहिक वळण आणि देहाचा दोष तू बघणार नाहीस. माझ्या तुला ती अक्कल आहे की आपल्या गुरुच्या देहाचा दोष तू पाहणार, फक्त माझं ज्ञान घ्यायची. आणि हे गावडे ज्ञान घ्यायचं सोडून देते ना, हे व्यसन शिकते. त्या मूर्खाला काय अक्कल आहे? म्हणून ह्या मूर्खा दिकत मी बिडी बळी मला काय घ्यावं त्या गावड्याचं? पण त्याच्यामुळे मी बोलत नाही रे, त्याला हे संस्कार बेकार लागते म्हणून. आणि तू माझे कुसंस्कार घेणार एवढाही माझा दोष आहे. तू जन्मभर नाही घेणार नाहीस मला. म्हणजे गुरुजीला कळालं की आपल्या दादाच्या मनातला हेतू काय. जन्मभर दादांची सेवा केली आणि मग रोज पाया पडायला जायचं, माऊलीच्या पाया पडायला जायचं, रोज पाया त्या गुरु शिष्याला सगळं सगळं बरं. आणि येताना माऊलीच्या पाया पडून आणि मग त्यासाठी काही जाणवलं असेल अटॅक म्हणून, हार्ट अटॅक. आणि आता कळालं की आपल्याला आता जायचं. कोणाला कळालं? दादा. बघ आता अटॅक मध्ये मी जातो हे कळायला तरी अक्कलच लागल की कधी लागली तर. आणि आई इंद्राणीच्या वाळवंटात आले दोघं जण. रंगनाथ थांब बस, तू म्हणला होतास महात्मा कसा देत होतो, आणि तुला म्हणलं होतं मी प्रसंग पडल्या सांगतो. बघ बस बसली आणि लागलीच असे खाली बसले. कोण? आणि तसं चेक म्हणजे असे डोळे घेते, लगेच मांडीव टेकलं आणि भेटले होता वयच्या घाट्या करते. आधी सांगून बरं, तुला म्हणलं होतो ना मी महात्मा देह कसा ठेवतो, झाकलेल्या घटीचा देवा कवा इथला हे पत्ता नाही लागला, हे सांगायचं होतं ना. मग आता प्रसंग आलाय, सांगतो बस खाली असे म्हणले. वर केलं गुरुजीनं ते काहीतरी हातपात ते. आता ते अटॅकचं निमित्त मग काहीतरी लागतेच ना, असं अटॅकचं निमित्त त्या मांडीवर देह ठेवला आणि ते झाले कुटुंबाशी. कोण? दादा. एकादशीला देह ठेवलाय त्यांनी आणि यांनी गुरुजींनी एकादशीला देह ठेवला. इतके पिकले होते गुरुजी तर की त्यांचा शिष्य की मला वमन महाराजांकडे गेलतो मी, महाराज पाठक केले तिथं एक टाइम जेवण हो, एक टाइम जेवण होते. आणि मग त्यावेळेला वमन महाराजांनी त्या बंगल्यावर चौथ्या मधल्या तिसऱ्या मधल्या बंगला होता त्यांना, 3 मजली रंगनाथ नगरला. कोणाचा? हो, त्या गाबड्याने ऐकला पुन्हा ते पोरग बेकार निघालं, पिदाळ काही असं मोकार अनुताप काय अनुताप पागणे काय अनुताप पागणे वैराग्याच्या ज्वाळा नाही मृगजळा विषू येत. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या. आहे का नाही वर्णन? आपण आहे की नाही? उदासीनाचा वैराग्य नाही, उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य. जे उदास माणूस आहे त्याला पाप पुण्य लागत नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणले आम्ही झाडू अग्नी रूप, तुका म्हणे आम्ही लागून येते पाप पुण्य अंगा. मग तशाच बोधावर येत ना कोण? गुरुजी. मग गुरुजीला पाप पुण्य कुठलं असं कोणाला म्हणायचंय? कोमन वाटला. तर त्याने हे सांगितलं कोणी? गुरुजीनं. ते म्हणले मी नाणी पुरती लुंगी लावून घरात येतो आज, इथल्या तू उद्या लुंगी लावून बाजारात हिंडायला जातो.
इथल्या मुलीवर पडला. हो, वमन वाटलं. म्हणजे इतके तुम्ही मूर्ख असतात. कळलं की आपले गुरुजी तो लुंगी लावून आणि मग काय व्हायला रस्त्याला जायला. आणि बरेच महाराज आता नाही का लुंगी लावून हिंडायले. लुंग्या म्हणून किती महाराज दाखवू तुम्हाला हिंडायला. मोकार महाराज कवडीची अक्कल नाही लोकांना, कवडीची अक्कल नाही. लुंगी लावून हिंडायले होय हो. हेच धोतर आहे ना. मग मी म्हणतो काष्टा घालून हिंडल्यापेक्षा ते चौपदरी करते तो असं गुंडाळतो. ह्याला आणखी हे कळत नाही या महाराजाला. हे गुरुजीने कोणाला सांगितलं होतं म्हणून वमन वाढला. म्हणजे मी जर असा वागलो तर तुम्ही मूर्खासारखं वागता. म्हणून चांगल्याला चांगलं वागावं लागतंय. असे गुरुजी होते बघा. गुरुजीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. असे गुरुजी म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचे सूर्य होते आणि चंद्र मोतीराम. किंवा परभणी जिल्ह्यातले तुकाराम महाराज कोण तर मोतीराम महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज कोण तर गुरुजी. ज्ञानाचा सागर आहे गुरुजी. म्हणजे कोण आहे? ज्ञानाचा सागर. ज्ञानाच्या सागरा नाही विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. जसं ही उक्ती आहे तशी आमची गुरुजी. किंवा नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक है ना. ते नाथांनी वगैरे केल्या ज्ञानेश्वरच्या नंतर नमो ज्ञानेश्वरा जयाच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका अति भाविका. मला वाटते ही उक्ती इकडे लावली तर जमते. नमो रंगनाथा निष्कलंक. नमो रंगनाथा कलंकच नाही महाराज. गुरुजीच्या आयुष्यात असा बोट लावायचं काम पण कलंकित जीवनच नाही कोणाचं. गुरुजी असे गुरुजी निष्कलंक होऊन गेले महाराज. आता कितीतरी वर्णन त्यांना. मला हे सगळी माहिती किंवा अभ्यास गुरुजीच्या बद्दलचा. पन्नास शास्त्री होते त्यांची सहज घ्यायची. म्हणजे पन्नास शास्त्रीचे शिष्य बी दादा आणि हे जे गुरुजीचे गुरु बी दादा आणि शास्त्री महाराजांचे गुरु बी. फक्त पहिल्या बॅच मधले ते आणि दुसऱ्या बॅच मधले ते फरक असा. पण एकाच गुरुजी केले होते ना. म्हणून मला ही सगळ्या स्टोऱ्या कथा आमचे शास्त्री महाराज सांगत होते. असे आमचे गुरुजी होते, असे आमचे गुरुजी, असं आमचेच म्हणायचे त्यांनी. ते कधी गुरुजी अकोदाभाव आणि म्हणजे ज्ञानाचा समुद्र होते. आणि त्यांचा विठ्ठल जसा रंगनाथ गुरुजी जसे होते ज्ञानी तसेच त्या विठ्ठलाचा ज्ञान दिलं आणि विठ्ठलाच्या हृदयात बसले गुरुजी. म्हणजे आमचा विठ्ठल पटीचा आहे. विठ्ठलाला काय म्हणायचे? आमचा. आणि गुरुजीला बी आमचा म्हणजे आमच्या संप्रदायातला, साखरे संप्रदायातला. आणि मला सांगून गेले गुरुजी शास्त्री महाराज की हा हे 2 श्लोक घेत आहे. नाही पहिला एकच सांगितलं होतं मला त्यांनी खरं तर विनायकम गुरु. पण मी पुन्हा तिथं शिकाय गेल्यावर तिथं हे श्लोक घेत होते श्रीरंगनाथ. कुठं? मग तिथं मग मी विचार केला आता त्यांच्या शिष्याचा मी शिष्य झालो. इकडं त्यांच्या गुरुचा बी त्यांच्या गुरुच्या शिष्याचा शिष्य म्हणजे त्यांच्या गुरुबंधूचा शिष्य आहे आणि इकडं त्यांच्या शिष्याचा बी शिष्य आहे. म्हणजे हे आपल्या दादा बी गुरुस्थानी आहे. रंगनाथ गुरुजी बी ते बी परम गुरु. नुसते गुरु नाही कसे गुरु? परम गुरु. म्हणून या दोघांची स्तुती केल्याशिवाय विनायकम गुरु नवीन श्रीरंगनाथम हे श्लोक 2 घेतल्याशिवाय मी आयुष्यात प्रवचन केलं नाही. आतापर्यंत नाही बाबा. या दोघांचं स्तुती करतो आणि नंतर प्रवचनाला आरंभ करतो. कीर्तनात नाही पण प्रवचनात त्यांचा श्लोकच घेऊन प्रवचन करायचं असा माझा नियम आहे. असे गुरुजी होते. मला वाटते 1 वाजला आपण त्यांच्या बोलायला टाकावं. आता ते होईल त्याच्या अगोदर सूचना वाटत